चला मंडळी, श्री विठ्ठल नर्मदे हर. आजचा आपला 52वा दिवस, 52व्या दिवसाची सुप्रभात झालेली आहे महादेवाच्या दर्शनाने, नागेश्वराच्या दर्शनाने. चला पुढे भेटूयात. माँ नर्मदा परिक्रमा मार्ग, रामसेतू, बडवा गाव. या गावातून प्रॉपर इंट्रक्शन जाण्यासाठी एकदम प्रॉपरली बॅनर लावलेले आहेत सर्व एकदम. चला तर मंडळी, सुप्रभात तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा. आजचा आपला 52वा दिवस आणि 52व्या दिवसाची सुरुवात झालेली आहे, सुप्रभात झालेली आहे. तर खूप सुंदर आजचा दिवस असणार आहे. आज आपल्याला फार मजा येणार आहे. का हो? कारण की आज आपल्याला आजपासून ते 120 दिवसापर्यंत, 120 किलोमीटरपर्यंत आपल्याला आहे जंगल, जयंती माता जंगल. तर आता पहिले सुरुवातीलाच आपल्याला ही छोटी जयंती माता जंगल लागणार आहे आणि मध्ये लक्कडकोटची झाडी आणि शेवट मोठी जयंती माता. अरे वा. आणि त्यानंतर आपण पोचणार आहोत नेमावळला. नेमावळ म्हणजे मैयाचं नाभिस्थान. असा आता ह्या 4 दिवसाचा आपला प्रवास असणार आहे, 4 ते 5 दिवसाचा. लय आता आनंद येणार आहे या प्रवासात. एकदम जंगल जंगल जंगल. चला करूयात. श्री विठ्ठल नर्मदे हर. पुन्हा एकदा सर्वांना सुप्रभात. चला. नर्मदे हर. अरे बापरे, किती मशी. बापरे बापरे. नर्मदे हर. लागला पहिला बॅनर, वन्यपारी बाहुल्य क्षेत्र सावधान. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आपण आता या कमानीपासून आत जयंती माता छोटी त्या धामावर आपण चाललेलो आहोत. हा बहुत मोर है, बहुत मोर, चारों तरफ मोर. 4 1 2 3 4 मग गिनते रहो, गिन नहीं पाओगे. देखो वहाँ बाउंड्री पे 8-10 बैठे हुए, 3-4 इधर है, 5-6 उधर है. तो मोर ही मोर है, पीछे भी है. अरे हाँ, ये क्या है? इधर ही मोर है. चला. आणि आपली झाडी चालू झालेली आहे. वा, पहिलीच झाडी आपली आहे ही छोटी जयंती माता. चला छोटी जयंती माता आपण जाऊया दर्शनाला. मगापासून 2 किलोमीटर चालतो आहे, पण आपण शूटिंग वगैरे काही घेतली नाही. त्याचं एक कारण होतं छोटंसं, कारण की हा मिलिटरी एरिया आहे, थोडासा ट्रेनिंग ग्राउंड आहे, त्याच्यामुळं मी शूटिंग नाही घेतली. पुढे येऊन घेऊ म्हटलं. चला आता आपण चाललो आहोत छोटी जयंती माता दर्शनाला. चला नर्मदे हर. खूप सुंदर झाडी चालू झालेली आहे आपल्याला. वा, अद्भुत. आणि आपला अशा प्रकारे आजच्या दिवसातला पहिला स्टॉप आलेला आहे. चलो पहला स्टॉप पे रुकते हैं, फिर आगे बढ़ते हैं. श्री विठ्ठल नर्मदे हर. हा, ही नदीसुद्धा सुकलेलीच आहे. संपूर्ण जंगल वन विभाग आहे. आणि या वन विभागामध्ये हे जे रोड आहेत ना, हे सगळे काय फॉरेस्टवाल्यांनी बनवलेले, त्यांच्याकरता हे रोड आहेत. आणि अजून एक सुंदर गोष्ट बाहेर आलेली आहे, लपतछपत. हे म्हणजे माझे सूर्यनारायण भगवान. अद्भुत काय दिसतंय सूर्यनारायण भगवान. बघ कसे आलेत. वाह, एकदम ढगांच्या आत लपून त्यांच्यावरती काळी चादर चढले ढगांची, असं वाटतंय. चला, काही का होईना अशा रीतीने आपल्याला दर्शन देण्याकरता सूर्यनारायण भगवान आरूढ झालेले आहेत आजसुद्धा. आणि आपण आता थोड्याच वेळात छोटी जयंती माता मंदिराजवळ पोचणार आहोत. पुन्हा आपल्याला असंच वर निघायचं आहे. चला श्री विठ्ठल नर्मदे हर, जाऊया मंदिराजवळ. लहान मोर, किती छोटे छोटे मोर आहेत. अगदी
आणि चला मंडळी, आपण पोचलो आहोत छोटी जयंती माता. जयंती मातेचं दर्शन करूया आणि पुन्हा आपला पुढचा प्रवास सुरुवात करूया. चला. वाह, अंदर आने का क्या कर सकते हैं. प्राचीन मंदिर जयंती माता छोटी. जयंती माता छोटी जयंती माता आणि अतिशय सुंदर ही अखंड ज्योत चालू असते. अखंड ज्योत, आणखीन ही एक अखंड ज्योत. अतिशय सुंदर असा हा छोटी जयंती माताचं मंदिर आहे. अतिशय जो बहुत ही गुप्त स्थान पे है और बहुत सदियों से यहाँ पे चंद्रघंटा माता, कुसुमांडा माता, स्कंद माता, सभी माताओं का अपना स्थान यहीं पे है. आप सब आइए देखिए. जय हो माता, जय हो माता, जय श्री राम, जय हो मैया रानी. चला. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, खूप आनंद आला. छोटी जयंती माता आपल्याला दर्शन झालेलं आहे. तर चला जाऊयात पुढं. आणि पुढं आपला प्लॅन आहे का आता चवन ऋषीला जायचं आहे आपल्याला. आणि चवन ऋषीवरून दुपारचं अन्नधान्य करून, अन्न भोजन करून मग पुढं बघूयात कसं काय कुठंपर्यंत पोचायचं आहे. पण हा दर्शन तर अद्भुत झालेला आहे. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर, पुढं भेटूयात. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, हे आहे छोटी जयंती माता मंदिर. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो का जायचं कसं, तर आम्हाला सुद्धा पडलेला. पुन्हा मंदिरातून असं यायचं आहे आपल्याला आणि या ब्रिजवरून रिटर्न येऊन इथून या ब्रिजच्या कोपऱ्यावरून अशी खाली पगदंडी येते ही वाली. इथूनच आपल्याला पुढं जायचं असतं. कारण की आमचा बराच वेळ गेला याच गोष्टीसाठी का जायचं कसं. कम से कम अर्धा तास आमचा असंच गेला इथं. कोणी येईल तर तेव्हा सांगेल. जेव्हा तो मंदिरातला पुजारी आला तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं का असं असं जायचं आहे. बरं का, लक्षात धरा. जर कोणी येत असेल छोटी जयंती माता तर त्यांच्यासाठी आम्ही चुकलो, तुम्ही चुकू नका. नर्मदे हर, एकदम प्युअर जंगल. आता वाटतं बाबा एकदम प्युअर आपण जंगलामध्ये आहोत. कारण की जंगलामध्ये जी शांतता असते नाही का, प्रॉपर शांतता. पक्ष्यांची आवाज, मोराचं ओरडणं, खूप खूप जबरदस्त. जयंती माता जंगल, वा. मधी नदी, त्या साईडला जंगल, ह्या साईडला जंगल आणि त्यात आम्ही. अशा जंगलात काय बोलायचं ते सुचत नाही. हां, फक्त एवढंच आहे का तुम्हाला दाखवायची इच्छा खूप होते का किती सुंदर आहे बघा. उद्धवजी चल विदुरा घर जावे. दगड शांत. किती मोठं झाड असेल हो. बापरे, खूप मोठं झाड असेल पडलंय.
नर्मदे हर मंडळी, आता आपण आलेलो आहोत रोडवर, म्हणजे जंगलातलाच रोड. आपण आत गेलतो जयंती मातासाठी, छोट्या जयंती मातेचं दर्शन करण्यासाठी. आता इथून आपण बाहेर निघून आलो जंगलातल्याच रोडवर. तो रोड कुठला असा बाहेर बिरचा नाही, हा रोड आता आलेला आहे. थोडा असा रोड लागणार आहे आपल्याला, थोडा कच्चा थोडा पक्का असा रोड या जंगलात हलका हलका लागणार आहे. तर चांगलीच गोष्ट आहे आपल्यासाठी. चला, जंगलातल्या मेन रोडवर आलेलो आपण. हे जंगलातला रोड आहे, जंगलातला. वा, किती मोठी नदी आहे ही. सरळ जयंती मातेच्या जवळून गेली आणि आपण ह्याच नदीच्या किनाऱ्याने या रोडला आलो. नर्मदे हर, विठ्ठल नर्मदे हर. आपल्याला बालभोग, धन्यवाद. कहाँ से आप? हाँ, बड़वा से आते हैं। बड़वा से आते हैं यहाँ पे. 3 साल से परिक्रमा के लिए बाल भोग एवं सबकी व्यवस्था करते हैं. बहुत धन्यवाद. नर्मदे हर. मेरे पास ज़्यादा आ रहे हैं महाराज जी, मेरे पास ज़्यादा आ रहे हैं. कोई डरता नहीं है, घाबरत नाही बघ ना. अरे चप्पल आहे ती माझी. हायला खतरनाक आहे बाई तू. चप्पल आहे चप्पल. कलर फर्क नहीं पड़ने वाला. हे बाई संपला था. जय तुम देवी चामुंडे, जय भूताती नर्मदे हार. कसला रोड कापलाय बघा. डोंगर डोंगर कापलाय. रोड बनवायसाठी पहिले ह्याच डोंगराच्या वरून जायला लागायचं. पहिले म्हणजे जास्त पण पहिले नाही, आताच एक 2-4 वर्ष अगोदर. आता तेच रोड बनलेत. काय रोड लागलाय जंगलातला बघा. हा रोड, अरे बापरे, एकदम स्ट्रेट टू स्ट्रेट खाली उतरते, तसंच पुन्हा तिथून वर चढतोय. अतिशय सुंदर. चला, आपल्याला आता चवन ऋषी आश्रम राहिलेला आहे. फक्त आणि फक्त 2 ते 2.5 किलोमीटर राहिला असेल. 2 किलोमीटर. एक 15-20 मिनटं अर्ध्या तासात पोचू द्या आपण तिकडं. आणि मस्त चवन ऋषीचा आश्रम आपण पाहूया. खूप सुंदर आश्रम आहे, फार पुरातन आश्रम आहे. खूप तिथं जुनं एकदम पुरातनामधले कुंड वगैरे आहेत. ते कुंडांचं दर्शन करू. चला जाऊयात. श्री विठ्ठल नर्मदे हर. आपण चवन ऋषीच्या आश्रमाकडे जात असताना आपल्याला लागलेलं आहे, मागं गेलं तर सुखा जंगल होता, आपल्याला आता घनदाट जंगल लागलेलं आहे. हे करवंदाची झाडं, करवंद ना, करवंद आणि करवंद. आणि खूप सुंदर जंगल लागलेलं आहे. पुन्हा आपल्याला मगासपासून आपल्याला सुखा जंगल लागलेलं ओपन. आता एकदम घनदाट वृक्षवल्ले, आमास वगैरे वनचरे. वा, अतिशय सुंदर. काय वृक्ष मोठे मोठे आहेत, बाप रे बाप. किती वर्षापासून असतील हे वृक्ष इथं. अतिशय सुंदर. आता वाटते वन, मस्त वन लागले आता आपल्याला. आता चवन ऋषी आश्रम राहिले फक्त 900 मीटर. नर्मदे हर. आवाज आई है ना. कितना छोटा लिखा है. इतना मेरे को यहाँ पे बोला टर्न राइट, बोला मेरे को, तब मैं जाके घुमा हूँ. नहीं तो मैं तो सीधा कौन बोला टर्न राइट. टर्न राइट मेरा मोबाइल बोला. अच्छा, मोबाईल बोला का टर्न मोबाइल राईट. टर्न राइट, तब मेरा नजर गया. चलो चवन ऋषी आश्रमाला जाण्याकरता रोड सोडून असा आतला रस्ता आहे. एक अर्धा किलोमीटरपर्यंतचा. 700-800 मीटर असेल. अर्धा किलोमीटर, 500-600. मस्त. चला, नर्मदे हर जाऊया आतमध्ये. अतिशय सुंदर. आपण चवन ऋषीच्या आश्रमाकडे चाललोय. जेव्हापासून आत शिरलोय, बापरे काय करदांची झाड आहेत, करवंद. बता नहीं सकता, एकदम ऐसा कुछ दिखाई ना दे रहा. अरे करवंद, ये फल का झाड़ कितना है, मेरे को बहुत पसंद है.
अच्छा ये अभी ये सीज़न नहीं उसका ना, आएंगे वो, लेकिन टाइम है उनको आने के लिए। बहुत अच्छे लगते हैं। खूप खूप मोठी मोठी करवंदांची झाडं आणि कंटिन्यू आहेत, चालूच आहेत करवंदांची झाडं। ये अपनी झंडी, आराम से। ये देखो कैसा, थोड़ी फिसलन है। हाँ खूब सुंदर। बऱ्याच दिवसांनी माकडं बघायला भेटते, माकडं। एवढे दिवस आपल्याला वानर भेटत होते, वानर सेना। पण ही माझी मारुतीरायांची सेना, किती सुंदर बघा। इकडं सगळी मारुतीरायांची सेना आहे, 2 सेना। जी वानर असतात ना, वानर, ती सुग्रीव सेना आणि ही मारुतीरायांची सेना, बरं का, असं असतं ते। आणि ही सेना जरा कशी ॲग्रेसिव्ह असते, मारुतीरायांची सेना जरा ॲग्रेसिव्ह असते। हे माकडं म्हणजे जरा मस्तीखोर जास्त, ॲग्रेसिव्ह भरपूर। आणि ते वानर असतात काले तोंडाचे, ते जरा थोडा शांत असतात। ती सुग्रीव सेना। चला नर्मदे हर, दहाव्यात च्यवन ऋषीचा आश्रम आलेला आहे। चला आश्रमात जाऊ, सुंदर आश्रम पाहूयात आपण, नर्मदे हर। पांडवकालीन कुंड, पांडवकालीन कुंड। च्यवन ऋषी आश्रमामध्ये महत्व है कि इसमें कोई भी अगर स्नान करता है ना इस पानी से, तो उसका चर्म रोग ठीक होता है। चर्म रोग ठीक होता है। चर्म रोग ठीक होता है इस जल से, इस कुंड के जल से। ऑटोमेटिक पानी, काय नाव आहे? अमृत कुंड। अमृत कुंड। ऑटोमेटिक आता है जल इसमें, कोई इसका कोई स्रोत नहीं है। खूप सुंदर अमृत कुंड। अजून काय माहिती भेटली बाबा लोकांकडून तर आपण देऊयात, पण हा फार प्राचीन कुंड आहे, फार प्राचीन कुंड। आपल्याला बाहेर ती माहिती दिली आहे, ती माहिती पण वाचू। पण हा कुंड मला बघायचा होता, ह्या कुंडाच्या बद्दल मी ऐकलेलं होतं का हा कुंड जाऊन बघा म्हणून। कुंड का जल यहाँ से आप ले सकते हो, वाह, यहाँ जल आता है। अच्छा, कुंड का जल यहाँ से आता है, जल यहाँ से ले सकते हो, नहीं। अंदर जाने की जरूरत नहीं। हाँ, यहाँ से आप थोड़ा सा छिड़काव कर सकते हो, घर के लिए भी ले जा सकते हो। अंदर जाने का रास्ता ही नहीं जाता, अंदर नहीं जाता। नर्मदे हर। ये भारी शिवलिंग है वहाँ की। दीप्तेश्वर। और मैं वो दिखाऊंगा जिसको पढ़ने से आपकी आंखों की रोशनी वापस आने लगती है। अच्छा। उस मंत्र को दिखाऊंगा। ये तो ये रहा वो मंत्र, यहाँ पे लिखा हुआ है। ये मंत्र पढ़ने से मात्र आंखों की रोशनी वापस आने लगती है, जिसकी आंखों की रोशनी वापस चली जाती है। बाप रे, बहुत ही जबरदस्त, किसी को पता नहीं मंडळी, है। क्या बात आहे, काय महात्म्य आहे बघा। हा जो मंत्र आहे, जो नेत्रहीन आहे, ज्याच्या डोळ्याला काही दिसत नाही, पाहिजे तसं वाटत दिसत नाही, त्यांनी इथं येऊन वापस आने लगती है। इथं येऊन पढ़ने मात्र हे मंत्र फक्त वाचल्याने, याचा तपश्चर्या केल्याने, नेत्र रोगान विन सयति, वाह, विनशती, रोगान विन सयति। क्या बात है। चला आज जाऊया। शिवलिंग बहुत बहुत सुंदर शिवलिंग है यहाँ पे। आनंद आता है इस शिवलिंग को देखने में, दोबारा दर्शन करने को मौका मिला है। बताओ, मेरे को तो उम्मीद ही नहीं था कि फिर नर्मदे हर। च्यवन ऋषी आश्रमात हे शिवलिंग अद्भुत। आप इतने जगह गए होंगे पर ऐसा शिवलिंग आपको देखने को नहीं मिला होगा। च्यवन ऋषि बहुत जगह गए होंगे, बड़ा शिवलिंग, छोटा शिवलिंग, आणि ती माता काय? टेढ़े मेढ़े से शिवलिंग, पर ये च्यवन ऋषी आणि माता सुकन्या
वाह, अतिशय अद्भुत. बहुत मजा आया महाराज देखने के बहुत लिए. बहुत आनंद है. इस बहुत आनंद. इसका जो दर्शन कर लेना वो बड़ी सौभाग्य की बात है. इस जगह की बात ही अलग है. इसलिए यहाँ पे कोई नहीं आ पाता. हमारे भाग्य है हम यहाँ पे आए. और मैं जो नेत्र वाला दिखाया हूँ तो उस हर व्यक्ती को नेत्रहीन व्यक्ती सगळा मंडळी है उसको पढ़ना चाहिए. एक थोडा वेळ शांत चित्ताने इथं बसतो आणि मग बाहेर निघतो. आलोय तर चला नर्मदे हर. नर्मदे. संपूर्ण माहिती सगळ्यांनी वाचा बरं का. स्क्रीनशॉट काढा आणि वाचा. कसे आले सगळे. बड़ा है अंदर घुस नहीं पा रहा है. छोटा वाले अंदर घुस जा रहे हैं. हा वानर राजबा कसा पोहतोय. खाऊसाठी आवाज देत आहेत सगळ्यांना. चलो मंडळी. हाँ आ रहा हूँ. जल लेके हाँ ले लो ना जल. रुकता हो बाहेर में. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. चला तर आपण च्यवन ऋषीच्या आश्रमामधून निघालेलो आहोत. खरंच खूप छान वाटलं. च्यवन ऋषीचा आश्रम फार पुरातन हा आश्रम आहे च्यवन ऋषीचा आणि खूप सुंदर इथं सेवा देतात आणि राहायलासुद्धा इथं आहे. पण आम्ही चाललो पुढं. आता वाजले 12:30. नाही 12:30 नाही 1:30 वाजला ना का 12:30ला. 12:30 का 1:30 वाजल्यात. जाऊया संध्याकाळपर्यंत. एक 15 किलोमीटर पुढं जाऊ आणि मग थांबू. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. याचं नाव ओम श्री महर्षी च्यवन ऋषी उदासीन आश्रम महोदरी धाम. चला चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. सॉरी बरं का. एक गोष्ट सांगायची विसरलो तुम्हाला. आत्तापासून इथून पुढं आपल्याला नवीन तट आहेत. नवीन तट म्हणजे आता ओंकारेश्वर गेला आपल्याला पाठीमागं. आपण ज्या आश्रमात थांबलो होतो च्यवन ऋषी आश्रमात, त्या च्यवन ऋषी आश्रमापासून थेट समोर आपल्याला ओंकारेश्वर होतं बरं का. ओंकारेश्वर समोर पडतं असं फक्त लांब. आणि अशा प्रकारे आता ओंकारेश्वरला आपण पुन्हा क्रॉस केलेला आहे. आता चाललो आहोत आपण एकदम उत्तर तटावरून नेमावरवरून आपला अमरकंटक नाव नव्हतं लक्षात आहे. शेवट आपल्याला अमरकंटकपर्यंत जाऊन पुन्हा आपल्याला तट चेंज करायचं. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. ओंकारेश्वरला आपण इथूनच नमस्कार करूयात. चला नर्मदे हर. वो देखो भागे भागे डर रही है. नीलगाय दिख रही है उसमें. हाँ तो अच्छा. नहीं आवाज नहीं. चलो नर्मदे हर. धनंजय याची स्पीड आवरी आहे. ये नीलगाय इतनी फास्ट भागती है ना. बहुत स्पीड में भागती है. पा गया ना. हाँ गेंद से मार देगा. बहुत खतरनाक हाँ है ये. पता है. और इसके साथ लेडीज खड़ी है. नीलगाय अगर आपने बिल्कुल भी कुछ हरकत किया एकच नंबर बघायला भेटले. सुंदर. चला नर्मदे हर. बघा आतला जंगल आहे. पहला जानवर दिख गया. हाँ, पहला जानवर दिख गया ये जंगल का. तो बहुत खूब. मेरा अचानक से ध्यान चला गया. मैं बोला ये क्या दिख रहा है मेरे को. अच्छा. हाँ मुंडी काट के बस चले जा रहा हूँ. वो देखा है ये गाय नीलगाय. मैंने पहले भी देखा है नीलगाय. और ये सेम घोड़े के माफिक दिखती है. ये तो गांव में भी मिल जाती है लेकिन जंगल की बात अलग है ना. जंगली बन जाती है. और बहुत तेज भागती है ये. बहुत तेज भागती है. चला मस्त. आणि
1 तास झाला आम्ही चालतोय प्रॉपर एकदम जबरदस्त। अपनी चाल बहुत अच्छी चल रही है, अपन अच्छे चल गए अभी और चलना ही पड़ेगा, नहीं तो ऐसे नील गाय जैसे कोई ना कोई मिलते जाएगा अपन को। उससे अच्छा ये जंगल पार करना ही सही है। चलो नर्मदे हर। चला श्री विठ्ठल नर्मदे हर। महाराज जी कैसा लग रहा है जंगल में? कैसा लग रहा है? हाँ? हालत खराब हो गई। हालत खराब हो गई बाप रे। सगळं असं खडकाळ रोड आहे आणि किती पण काय केलं तरी पळता येत नाही, म्हणजे चाल स्लोच होऊन जाते। तरी आम्ही एका तासात एवढं धावत 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 म्हणजे स्पीड चालतोय। प्रॉपर 4 किलोमीटर घेतला आम्ही, प्रॉपर 4 एका तासात 4 किलोमीटर जंगलातला। जबकि हम 8 किलोमीटर हो हाँ रस्त्यावर आपल्या 8 किलोमीटर 3 किलोमीटर कम हो हाँ 6 किलोमीटर तो रस्ते पे खींची लेते 1 घंटे में अपन। चले उससे 8 किलोमीटर होना चाहिए लेकिन आणि आपल्याला वन्य प्राणी दिसले। हा अजून आम्ही बघितलंच नाही, म्हणजे असे वर मानच नाही काढली काय बघायला। खाली मान घालून धपाधप धपाधप चालतोय। मी एकदा मान वर काढली तर बाबा नीलगाय दिसली, म्हटलं खाली मान असलेली बरी आहे तो दूसरा कुछ दिख जाएगा। बैठे तो है पर यहाँ रिक्स है। हाँ रिस्क है यहाँ पे, बैठो नहीं। चलो निकले, चलो नर्मदे हर। हर हाँ? चलो नर्मदे हर निकल रहे हैं हम लोग आगे। हाँ श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी। तिथं थांबलेलो आपण प्रॉपर, तिथून 45 मिनटं चाललो एकदम या स्पीड लागतात तन आणि 45 मिनटं चाललो त्याच्यात 3 किलोमीटर तरी पार केलं असेल, 3-3.5 असं ओपन जंगल। पण आता पॅक जंगल लगेचच समोर आपल्या आलेलं आहे। आता आलं झाडीवाला जंगल। झाडीवाला जंगल जरा बरं वाटतं, सावली असते। हा ओपन जंगल एकदम ऊन टाकल्यावर असतो, डोक्यावर असतं अख्खा ऊन। आता लगेच आपण प्रवेश करत आहोत पॅक जंगलात। हा झाडं असल्यावर मजा येते। आला आता सावलीत आपण मस्तपैकी। ह्या रोडनी बाईकवाले सुद्धा प्रवास करतात, जे नर्मदा परिक्रमा बाईकनी करतात ना, ते लोकसुद्धा हे मार्ग वापरू शकतात, कारण की आहे मार्ग वापरण्यासारखा आहे। चला मस्त झाडे आलेली आहे, पुढं काहीतरी थांबायसारखं दिसते, थांबूयात। चला नर्मदे हर तिकडंच भेटूया, नर्मदे हर। वा अतिसुंदर। आहे थांबण्यासारखं आहे। चला हे बघा छोटंसं एक नवरा बायको आहेत, ते इथं सेवा करतात नर्मदे हर। चला श्री विठ्ठल नर्मदे हर। आपल्याला मस्त भेटलेला पाणी हापसा, थोडा वेळ उभं राहूनच विश्रांती करायची जागा होती। जास्त नाही 5 मिनटं थांबलो, पाणी पिला, पाणी भरलं नवीन, मस्त हापशाला पाणी होता थंडगार। चला आता आपला पुढचा जो प्रवास आहे जास्त राहिला नाही, एक 2 ते 4 किलोमीटरच राहिला आहे। पुढं आपल्याला थोडा छोटासा गाव लागणारच आहे। चला नर्मदे हर गावात जाऊया। हा बाबा पोचलो, एक टप्पा पार केला। 12 किलोमीटर अक्षरशः आम्ही 1, 2, 3 वाजता झाले ना अभि, जबरदस्त। आणि 12 किलोमीटर पहिली शेती आणि पहिला घर। अरे बापरे। आणि पहिली थोडीशी रेंज आली, आयडियाला ते आली, जिओला नाही। हां हां वा चला या आपल्या गावरान गाई म्हशी। हा या बघून बरं वाटलं। हा जयंती माताच्या जंगलात स्थित गाव, गाव कुंडी। कुंडी या गावातून आपण पुढे चाललो आहोत, कारण की आपल्याकडे वेळ आहे। वा कुंडी गाव। चला नर्मदे हर। श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी सगळी या, गुळ आणि चणे खायला। हे आपले पुढच्या 4 दिवसाचे साथीदार आहेत आपले। काय भेटो नाही भेटो, गुळ आणि क्या गुरुजी गुड़दाने। आधा खाली तब हाँ बा किती छोटी नर्मदे हर।
सायकल चला लेती हो. अरे वा, किती मोठी सायकल आहे ती बाबा. नर्मदे हर. चला आपण कुंडीगाव हा क्रॉस केलेला आहे. पुढं जाऊयात, बघूया पुढं आश्रम. 3 किलोमीटरवर एक आश्रम दाखवत आहे आणि एक 5 किलोमीटरवर. बघू जाऊयात पुढं कुठला आश्रम कसा आहे पाहू, ते हिशोबात आपण थांबूयात. आजच्या दिवसात आपला प्रवास चांगलाच झालेला आहे. भरपूर प्रवास झाला आपला आज, मस्त प्रवास केला आज. चला आत्तापर्यंत आपण कमसे कम 25 ते 30 किलोमीटरच्या आसपास आपण हा जंगल पार केलेला आहे. अजून टोटल 120 किलोमीटरमधून 30 मायनस. चला नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. भारत भ्रमण राजकोट 26/10/2025. बापरे, हे बाबा कधी निघालेत घरातून. बापरे जबरदस्त. आणि त्यातल्या त्यात ते रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर आहेत हा का. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. खूपच छान, एकदम अतिसुंदर असा आपला आश्रम आपल्याला आलेला आहे. आश्रमाचं नाव हे बघा, इथं रस्त्यावर बोर्डसुद्धा आहे, श्री राधा कृष्ण मा नर्मदा आश्रम. खूप छान. आणि इथं सुद्धा राधाकृष्ण. चला तर मंडळी, पुढं जरा दुकान आहे, आपण जरा कपडे धुण्याकरता पावडर घेऊन येऊया आणि कपडे धुवून घेऊया पहिले. चला नर्मदे हर. हा आश्रम प्रॉपर जंगलात आहे, जंगलात.